शेतकरी मित्रांनो नमस्कार. ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत मी निलेश मांजरे आपलं हार्दिक स्वागत करतो. आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे प्लॉट लिंबूचा. लिंबूचा हा बगीचा आहे आणि ह्या लिंबूच्या प्लॉटमध्ये ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपण एक ड्रेंचिंग आणि एक फवारणी झालेली आहे. तर आज जवळपास 25-26 मार्च 2026. परंतु ही बाग याच्या आधी कशा पद्धतीची होती, याच्यावर कशा पद्धत शेतकऱ्यानं नियोजन केलं आणि त्याचे काय साईड इफेक्ट झाले होते, त्यानंतर ग्रीन लाईफ कृषी कोल्हापूर अंतर्गत आपण ट्रीटमेंट केलं, त्यानंतर शेतकऱ्यांना काय अनुभव आले हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठीच मी हा व्हिडिओ करतो आहे. आणि समोर काय शेतकरी आहे, आपण शेतकऱ्यांना त्यांचा परिचय, त्यांचं एरिया आणि त्यांना आलेला अनुभव याविषयी सविस्तर माहिती विचारू. हां सर, नमस्कार. नमस्कार. सर, आपला संपूर्ण परिचय द्या. मी चंद्रकांत उर्फ बबलू जनार्दनराव निचळ, राहणार भंडारत, तालुका अंजनगाव, सुरजी, जिल्हा अमरावती. माझी इथे 500 झाडं निंबूचे हे जवळपास 13-14 वर्षाचे आहेत आणि 250 झाडं हे 9 वर्षाचे आहेत. 750 झाडं आहेत. तर या 750 झाडामध्ये पाच म्हणजे यावर्षी असा अटॅक येऊन गेला त्यावर की पूर्ण याची पान गळून गेली. म्हणजे निंबूला माल तयार झाला, छोटे छोटे निंबू तयार झाले असे. आणि त्याच्यानंतर जो एक पानगळ येऊन गेली की 4 दिवसात पूर्ण झाडं पूर्ण अशी निकामी होऊन गेली होती. म्हणजे तुम्ही हस्तबार फोडला होता, त्यामुळे चांगली फूट झाली होती, चांगलं सेटिंग सुद्धा झालं होतं. परंतु ऐन विक्रीच्या वेळेस त्याच्यामध्ये भयंकर अटॅक आला आणि अटॅक येऊन टोटली प्लॉट हा कोलॅप्स झाला. बिलकुल. म्हणजे काहीच हाती लागलं नाही. बऱ्यापैकी लागलं नाहीये. फक्त 25-30 कट्टे विकले याच्यामध्ये 750 झाडामध्ये एवढा मोठा. जवळपास आतापर्यंत तुम्ही किती खर्च केला याच्यावर जवळपास माझे 1 लाख रुपये जवळपास औषध झाले. त्याच्यात फवारीचे औषध झाले, खत वगैरे वेगळे, आणि त्याच्यात तो मजुरीचा खर्च हा वेगळा. म्हणजे आता मला सांग, किती फवारण्या केल्या केमिकलच्या? याच्यात जवळपास 8 फवाऱ्या झाल्या. म्हणजे 8 फवारण्या तुम्ही केमिकलच्या याच्यासाठी केल्या, ह्या मालाचं प्रोटेक्शन करायसाठी केल्या आणि खतं वगैरे टाकले. एवढं मोठा खर्च करून समजा तरी काही हाती लागलं नाही. हाती लागलंच नाही. आता मला सांगा, आज जे आपण अवस्था बघतोय किंवा आता हे जे तुमची बाग आहे बगीचा, जे याच्यामध्ये नवीन फुटवे वगैरे दिसत आहे आपल्याला, किंवा हे जे नवीन फुटवे वगैरे दिसून राहिले, आता हे आपण एक झाड घेतलंय, याच्यामध्ये ज्या पद्धतीची हड्डी फूट म्हणतो आपण त्याला दिसून राहिली. खरं सर मला सांगा, आता 9 फवारण्या 8-9 फवारण्या घेतल्यानंतर सुद्धा ह्या बगीच्यामध्ये काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम तर काही लक्षात आलाच नाही त्याचा, तो म्हणजे काय झालं म्हणून त्याला. पण ते एकदम म्हणजे सर्व असे झाड असे कोलॅप्स होऊन गेले, म्हणजे असे मरकटले होऊन गेले. पान नव्हतं राहिलं, काही नव्हतं, पूर्ण सलाटल्यासारखं झाड झालेलं होतं, आहे की नाही? पूर्ण मालही गळला, फुलंही गळले आणि पानं सुद्धा ह्या प्लॉटला अजिबात नव्हते. ते जुने व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहे. अक्षरशः म्हटलं फक्त फांद्या राहिलेल्या होत्या, आहे की नाही? याआधी व्यापारी येऊन गेले. ते व्यापाऱ्यांनी त्यांचाही असा अंदाज होता की यामध्ये 1000 कॅरेटच्या वर साधारणतः माल निघाले. 1000 कट्टे. 1000 कट्टे. नंतर मग ते आधी पाहून गेले, त्यानंतर मग सौदा करायचा म्हणून ते पाहायला आलं. तर त्यांना एक बगीचाचा रे पटेल कैसा हो गया, बोले बगीचा कैसा कर दिया तुमने. मग त्या दिवशी मग एक 30 कट्टे काढले. 30 कट्ट्याचं काय ते 1600-1700 रुपये कट्ट्याप्रमाणे गेले. ते त्याचे 27-30 हजार रुपये झाले त्याचे. बस. म्हणजे जिथं 10 लाख रुपये व्हायला पाहिजे 27,000 रुपये झाले. काय 5-25 हजार रुपयाचा हा काय माल असेल याच्यावर शिल्लक? तेवढा आहे. आता मला सांगा, हे सर्व झालं, आता हा तुमचा भूतकाळ झाला. आता आपण येऊ सध्या प्रेझेंट टेन्सवर, किंवा म्हणजे आपला प्रेझेंट जो काळ आहे त्या काळावर. आता तुम्हाला ग्रीन लाईफ बद्दल माहिती कोण दिली? माझी ग्रीन लाईफ बद्दल माहिती म्हणजे माझे भावसासरे आहेत, गोणचोर साहेब. ते व्हेटरनरी डॉक्टर आहेत. त्यांनी टरबूजचा प्लॉट पेरला होता या कोरोनाच्या याच्यामध्ये. त्यांनी ग्रीन लाईफचा त्यांनी बरंचसं मार्गदर्शन घेतलं. त्यांना त्याचा खूप अनुभव झाले, म्हणून त्यांनी मग मला ते सजेस्ट केलं. त्यांनी इथं मांजरे साहेब आहेत झवरडीचे, निलेश मांजरे. तर मग त्यांना ते घेऊन आले. त्या दिवशी घेऊन आले, त्यांनी लगेच प्लॉट पाहिला आणि लगेच त्यांनी ते ऑर्डर देऊन टाकली. आणि औषधाची ऑर्डर दिल्यावर ते ड्रिंचिंग केलं. आज 10-12 दिवस झालेले आहेत या ड्रिंचिंगला, पहिल्या ड्रिंचिंगला. त्याची आज अशी परिस्थिती आहे. आता तुम्हाला काय वाटते फरक? परत असं आहे की आता बिलकुल म्हणजे आता हे यावर्षी झाडात जे व्हेंटिलेटरवर गेले होते, ते व्हेंटिलेटर मधून आपले ICU मध्ये काढणे, ICU मधून आपले रेग्युलर करणे. आणि यावर्षीचा त्यांनी चांगला ते पुढचं जे पावसाळ्यात येणारं जे रोहिणीचं वगैरे आहे, त्यांनी मार्गदर्शन करून त्यांना